हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द प्लॅटफॉर्म ऑफ डेक्कन आय एस. अंडर करंटच्या ज्या सिरीज स्टार्ट केल्या त्याच्यामध्ये आज आपण 43rd दॅट इज 43 नंबरचं लेक्चर बघतोय. तर याच्यामध्ये जो GS3चा सिलेबस आहे त्याच्यामध्ये आपण एन्व्हायरमेंट, बायोडायव्हर्सिटी आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी, तर हे जे काही एरियाज आहेत त्याच्यामध्ये जेवढे काही करंट अफेअर्स इथे इम्पॉर्टंट आहेत ते आपण इथे ब्रीफली डिस्कस करतो. तर आजचा जो काही करंट अफेअर असणार आहे तो स्टबल बर्निंग, ठीक आहे, म्हणजे एअर पोल्युशन थोडक्यात, आणि त्याच्यावरती आपण काय रेमेडीज करत आहोत याच्यावरती आहे. तर त्याच्या आधी आपण सिलेबस पाहूया. सिलेबसमध्ये जसं आपल्याला माहिती आहे की सिलेबस मध्ये कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड डिग्रेडेशन, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट हे 3 पॉईंट्स येतात. तर त्याच्यामध्ये कन्झर्वेशनमध्ये जो काही बायोटिक प्लस अबायोटिक फॅक्टर आहे बायोस्पिअरमध्ये, ज्याच्यावरती की आपण रोज इंटरॅक्ट करत असतो, रोज डिपेंडेंट असतो, तर अशाच बायोफॅक्टरचा आणि बायोस्पिअरचं कन्झर्वेशनच्या ज्या काही मेथड्स आहेत, ज्या काही स्टेप्स आहेत, आत्तापर्यंत ज्या काही आपण ॲग्रीमेंट्स केल्या आहेत, कॉन्फरन्सेस हेल्ड केल्या आहेत, स्टेप्स घेतलेल्या आहेत आणि त्याचे रिझल्ट्स काय आहेत किंवा त्याच्यामध्ये करेक्शन्स करून फ्युचरमध्ये आपण काय करायला हवं, जेणेकरून की आपले जे काही सस्टेनेबल डेव्हलपमेंटल गोल्स आहेत, जे आपल्याला टार्गेट्स त्याचे अचीव करायचे आहेत, ठीक आहे, आणि कन्झर्वसुद्धा करायचं आहे आपल्या जे पूर्ण बायोस्पिअर आहे त्याला. तर याच्यासाठी जे काही लागणारे गोष्टी आहेत तर त्या इथे कन्झर्वेशनमध्ये आपण इथे डिस्कस करत असतो. त्यानंतर एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड डिग्रेडेशन. तर आजचा जो काही मुद्दा आहे तो स्टबल बर्निंग, म्हणजेच काय की जे काही आपण हार्वेस्टिंग केल्यानंतर शेतामध्ये जे काही क्रॉपचा रेसिड्यूज राहतात तर त्याच्याच आपण बर्निंगमुळे जे काही एअर पोल्युशन क्रिएट करतो आहे, तर काय की एन्व्हायरमेंटल पोल्युशन, त्याच्यामध्ये स्पेशली एअर पोल्युशन, ज्याच्यामुळे काय होत आहेत की मेजर तिकडे हेल्थ कॉजेस किंवा हेल्थ इफेक्ट्स जे आहेत नॉर्थ इंडियामध्ये तर ते पाहायला भेटतात आहे. तर त्याच्याचबद्दल आज आपण बोलणार आहोत. आणि त्याचं डिग्रेडेशन, दॅट इज एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड डिग्रेडेशन. तर वेरियस इफेक्ट्स पोल्युशनमध्ये, तर पोल्युशन फक्त एअर पोल्युशनच नाही, तर एअर पोल्युशन, सॉईल पोल्युशन, लँड पोल्युशन, नॉईज पोल्युशन, वॉटर पोल्युशन, तर या सगळ्या गोष्टी आणि त्याच्याबद्दल आपण काय स्टेप्स घेतो, तर एव्हरीथिंग इज डिस्कस्ड इन दिस बीट. त्यानंतर एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट आहे, ज्याच्यामध्ये की आपण इथे एन्व्हायरमेंटमध्ये जो काही डेव्हलपमेंटल एखादा प्रोजेक्ट जेव्हा आपण इम्प्लिमेंट करतो तर त्याचे काय इल इफेक्ट्स होतात किंवा त्याचे काय हार्मफुल इफेक्ट्स होतात किंवा पॉझिटिव्ह इफेक्ट्स काय आहेत एन्व्हायरमेंटवरती, तर याचं जे काही कॅल्क्युलेशन आहे तर ते इथे आपण करतो, दॅट इज एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. तर या मुद्द्यांवरती आपण इथे जे काही सिलेबसला रिलेटेड गोष्टी आहेत ते इथे डिस्कस करत असतो. तर आजचा जो काही मुद्दा आहे तो स्टबल बर्निंग, ठीक आहे, म्हणजे जेव्हा आपण क्रॉप घेतो, ठीक आहे, आपल्याकडे ॲग्रेरियन इकॉनॉमी आहे, त्याच्यामुळे ॲग्रिकल्चर एक कंटिन्युअस सायकलमध्ये असतं. तर इकडे जेव्हा आपण एखादा क्रॉप घेतो तर तो क्रॉप हार्वेस्ट केल्यानंतर, म्हणजे त्याची काढणी केल्यानंतर जे काही शेतामध्ये मटेरियल उरतं, दॅट इज रेसिड्यूज, तर या रेसिड्यूजला इथे प्रॉपरली डिस्कार्ड न करता तिथे बर्न केलं जातं, ठीक आहे, नॉर्थ इंडियामध्ये स्पेशली. तर या बर्निंगमुळे तिथे काय होत आहे की एअर पोल्युशनचे इश्यूज होत आहेत. तर एअर पोल्युशन झाल्यामुळे परत काय होत आहे, तिथे लाईफस्टाईल जे काय आहे ते इफेक्ट होत आहे आणि डिसीजेसचं प्रमाण मोस्टली काय की रेस्पिरेटरी डिसीजेस, त्याच्यानंतर आईज, म्हणजे जे आपले ऑप्थॅल्मिक डिसीजेस आहेत तर त्याच्यामध्ये प्रमाण वाढलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी, त्याच्यावरती काय सोल्युशन आहे, आणि इथे बायोटेकचा रोल, म्हणजे इथे सायन्स अँड टेकचा सुद्धा थोडा मुद्दा येतो, जो की इथे आपण पाहिला की सायन्स अँड टेकमध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट्स अँड ॲप्लिकेशन इन एव्हरीडे लाईफ. तर एव्हरीडे लाईफ एअर पोल्युशनमुळे इफेक्ट होत आहे, तर त्याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी, जो की इथे येतो की अवेअरनेस इन द फील्ड ऑफ कम्प्युटर, रोबोटिक्स, नॅनो टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी. तर बायोटेक्नॉलॉजीमुळे इथे या स्टबल बर्निंगमध्ये काय पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आलेला आहे किंवा त्याच्याबद्दल आपण इथे काय पाहणार आहोत, तर बायोटेक्नॉलॉजी आणि त्याचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे तर हे इथे सांगण्यात आलेलं आहे. तर बघा की Delhi government announced that it would spray Pusa biodecomposer free of cost over 5,000 acres of paddy fields in city, as it would be helpful in controlling stubble burning and air pollution during winters. तर विंटरमध्ये ऑलरेडी फॉग जो आहे, म्हणजे आपण त्याला धुकं म्हणतो, तर तो ऑलरेडी प्रेझेंट असतो. त्याच्यामध्ये जेव्हा आपण स्टबल बर्निंग करतो तर एअर पोल्युशन आणखीन क्रिएट होतं आणि मग जो काही फॉग प्लस इथे जे काही स्मोक आहे याच्यामुळे तर तिथे स्मॉग फॉर्म होतो, ठीक आहे, आणि जो काही ग्राउंड लेवल ओझोन आहे तो फॉर्म झालेला असतो. तर तो ग्राउंड लेवल ओझोन इज व्हेरी हार्मफुल, ठीक आहे, आणि त्याच्यामुळे काय होतात की रेस्पिरेटरी डिसीजेस, कार्डिओवॅस्क्युलर डिसीजेस आहेत, ऑप्थॅल्मिक डिसीजेस आहेत, तर याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तर तेच सगळं टाळण्यासाठी इथे
जे दिल्ली गव्हर्नमेंट आहे त्यांनी अनाऊन्स केलेलं आहे की काही एरियाजमध्ये ते काय करणार आहे की पुसा बायोडिकम्पोजर, तर डिकम्पोजिशनची जी काही प्रक्रिया आहे ती ओपन एन्व्हायरमेंटमध्ये होत असते, जिथे की कॉम्प्लेक्स मटेरियल जे काही आहे त्याला सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं जातं विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. तर मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये फंगाय, बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, तर असे मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा यूज करून आपण इथे काय करत असतो, तर जे काही कॉम्प्लेक्स मटेरियल आहे जे की डिग्रेड करायचं आहे, तर बायोडिग्रेडेबल कॉम्प्लेक्स मटेरियलला आपण सिम्पल डिग्रेडेबल मटेरियलमध्ये कन्वर्ट करत असतो. तर याच्यासाठी इथे पुसा बायोडिकम्पोजर जे आहे ते इथे स्प्रे केलं जाणार आहे आणि यालाच कल्चर असं सुद्धा म्हटलं जातं किंवा त्याला बायो कल्चर असंही म्हटलं जातं. बायो रेफरन्समध्ये की एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम तिथे इन्व्हॉल्व झालेला आहे. त्याच्यानंतर पुसा बायोडिकम्पोजर इज अ फंगाय बेस्ड ऑन लिक्विड सोल्युशन दॅट कॅन soften the hardened stubble to extent that it can be easily mixed with the soil and field and act as a compost. तर जे काही बायोडिकम्पोजर आहे ते फंगायचं मटेरियल आहे जे की आपण काय करणार आहोत, स्प्रे करणार आहोत, जेणेकरून की कॉम्प्लेक्स जे काही स्टबल आहे, ठीक आहे, त्याचं कन्व्हर्जन सॉफ्ट फॉर्ममध्ये होणार आहे, सिम्पल फॉर्ममध्ये. आणि जेव्हा आपण ते सॉईलमध्ये मिक्स करू, ठीक आहे, अल्टिमेट त्याचा जो रेसिड्यू आहे तो आपण जेव्हा सॉईलमध्ये मिक्स करू तर तो काय होणार आहे इथे कंपोस्ट म्हणून, म्हणजे ॲज अ गुड फर्टिलायझर म्हणून सुद्धा काय होणार आहे इथे ॲक्ट होणार आहे. तर द फंगाय थ्राइव्स अबाउट 30 to 32 डिग्री सेल्सिअस विच इज टेम्परेचर प्रिवेलिंग वेन पॅडी इज हार्वेस्टेड अँड व्हीट इज सोन. तर इथे पॅडी हार्वेस्टिंग म्हणजे जे काही तांदूळ आहेत किंवा साळ म्हणतो, तर ती काढणीची आणि गहू पेरणीची जी वेळ आहे ती कोलाईड करते, त्याच्यामुळे इथे जो काही टाईम आहे या शेतकऱ्यांना मिळालेला तो कमी आहे. त्याच्यामुळे हे काय करतात की क्विक सोल्युशनसाठी इथे ते जे काही स्टबल आहे ते बर्न करतात. पण इथे या बर्निंगमुळे एअर पोल्युशन क्रिएट होत आहे, तर त्याच्यामुळेच आपण इथे काय केलेलं आहे की हा जो काही फंगाय आहे तो इथे आपण काय केलेला आहे, स्प्रे केलेला आहे ॲज अ बायो डिकम्पोजर. तर तो 30 ते 32 डिग्री सेल्सिअसवरती थ्राईव्ह होतो आणि हा जो काही मधला गॅप आहे तिथे तो काय करत असतो, बायो डिकम्पोजिशनमुळे जे काही कॉम्प्लेक्स मटेरियल आहे त्याला सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो. त्यानंतर इट प्रोड्युसेस एन्झाईम टू डायजेस्ट सेल्युलोज, लिग्निन, पेक्टिन इन द पॅडी स्ट्रॉज. तर आपल्याला माहिती आहे की सेल वॉल जी काही प्लांटमध्ये प्रेझेंट असते ती बनवलेली आहे लिग्निन, पेक्टिन, सेल्युलोज आणि हेमिसेल्युलोज अशा कॉम्प्लेक्स कंपाऊंड्सनी, किंवा आपण त्याला पॉलिसॅकराइड्स म्हणतो. तर अशाच पॉलिसॅकराइड्सला जे काही सिम्पल किंवा मोनोसॅकराइड्समध्ये ब्रेक करायचं काम आहे किंवा सिम्पल गोष्टींमध्ये ब्रेक करायचं काम आहे हे एन्झाईम्स करतात, जे एन्झाईम्स या फंगायमध्ये प्रेझेंट आहेत. तर डेव्हलप बाय इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च अँड नेम आफ्टर ICAR's कॅम्पस इन पुसा इन दिल्ली. तर हे जे काही ICARचं कॅम्पस आहे त्याच्याच थ्रू याला नेम दिलेला आहे, दॅट इज पुसा बायोडिकम्पोजर, जे की पॅडी स्ट्रॉ किंवा जे साळ म्हणतो तर त्याच्यामध्ये जे कंपोनंट्स प्रेझेंट आहेत सेल वॉलमध्ये, दॅट इज सेल्युलोज, हेमिसेल्युलोज, लिग्निन आणि पेक्टिन हे 4 कंपोनंट्स आहेत ज्यांना डिग्रेड करायचं किंवा त्याला कॉम्प्लेक्समधून सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं जे काम आहे ते हे करत असतं. त्यानंतर इट रॅपिडली कन्वर्ट्स क्रॉप रेसिड्यू, ॲनिमल वेस्ट, डंग अँड अदर इनटू ऑर्गॅनिक मॅन्युअर. तर मॅन्युअर आपल्याला माहिती आहे की फर्टिलायझर ॲज अ गुड फर्टिलायझर ॲक्ट होतं. तर इथे फक्त जे काही प्लांट रेसिड्यू आहेत त्यांनाच नाही तर ॲनिमल डंग आणि जे अदर बायोडिकम्पोजेबल वेस्ट आहे तर त्याला इथे काय करत असतं, ते सिम्पल फॉर्ममध्ये मॅन्युअरमध्ये कन्वर्ट करायचं जे काम आहे हे फंगाय करतं. त्यानंतर इट इज इनएक्सपेन्सिव्ह अँड इफेक्टिव्ह टेक्नॉलॉजी फॉर ॲग्रिकल्चर वेस्ट अँड रेसिड्यू मॅनेजमेंट. तर फक्त हे जे आपलं स्टबल बर्निंग आहे त्याच्यावरतीच सोल्युशन नसून काय आहे, हे एकदम कॉस्ट इफेक्टिव्ह सोल्युशन आहे जे की ॲग्रिकल्चरमध्ये जे काही इतर रेसिड्यूज असतात, कारण ॲग्रिकल्चरमधले बरेचसे रेसिड्यूज किंवा आपण म्हणू की प्रत्येक रेसिड्यू जो आहे तो कसा आहे, बायोडिकम्पोस्टेबल आहे. तर अशाच बायोडिकम्पोस्टेबल किंवा बायोडिग्रेडेबल गोष्टींवरती हा जो काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे जेव्हा तो ॲक्ट होईल तेव्हा तो काय की तिथे कंपोस्ट किंवा मॅन्युअरमध्ये कन्वर्ट करणार. आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे ती एकदम कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, ठीक आहे, आणि इको फ्रेंडली आहे मेन म्हणजे. त्यानंतर बेनिफिट्स काय आहेत की डिकम्पोजर इम्प्रूव्ज द फर्टिलिटी अँड प्रोडक्टिव्हिटी ऑफ द सॉईल. तर जेव्हा आपण ऑर्गॅनिक
ठीक आहे, ऑर्गॅनिक मॅन्युअर ॲड करतो तेव्हा अल्टिमेटली काय होतं की जे काही सॉईल क्वालिटी आहे ती इम्प्रूव्ह होते. अदरवाईज काय होतं आहे की आजकाल आपण केमिकल फर्टिलायझर्स जे यूज करतो आहे त्याच्यामुळे जी काही सॉईलची फर्टिलिटी आहे, सॉईलचे टेक्स्चर आहे, सॉईलची क्वालिटी आहे ती डिग्रेड होत चाललेली आहे. ठीक आहे, त्या केमिकल फर्टिलायझर्समुळे. तर त्याच्यासाठी सुद्धा याचं एक बेनिफिट आहे की ऑर्गॅनिक मॅन्युअर किंवा ऑर्गॅनिक कंपोस्ट म्हणून सुद्धा हे ॲक्ट होतं. त्यानंतर स्टबल वर्क्स ॲज अ मॅन्युअर अँड कंपोस्ट फॉर क्रॉप्स अँड लेसर फर्टिलायझर्स कन्झम्पशन इज रिक्वायर्ड इन द फ्युचर. तर आपली जी काही फर्टिलायझर्सवरची डिपेंडन्सी आहे ती सुद्धा इथे कमी होणार आहे. जे की आत्ता फर्टिलायझर्स आपल्याला गव्हर्नमेंटला फर्टिलायझर्ससाठी फार्मर्सला सबसिडीज द्याव्या लागतात. त्यानंतर फर्टिलायझर्समुळे खूप सारे जे काही एन्व्हायरमेंटलमध्ये इल इफेक्ट्स होत आहेत, जसं त्यातलं एक्झाम्पल म्हणायचं तर युट्रिफिकेशन, त्यानंतर बायोमॅग्निफिकेशन, या सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत केमिकल फर्टिलायझर्सच्या यूजमुळे, तर त्या कुठेतरी इथे मिनिमाइज होतील. त्यानंतर सॉईल लूजेस रिचनेस ॲज स्टबल बर्निंग डिस्ट्रॉईज द युजफुल बॅक्टेरिया अँड फंगाय इन द सॉईल अपार्ट फ्रॉम कॉझिंग अ हार्म टू एन्व्हायरमेंट. तर आपल्याला माहिती आहे की मोस्टली आपल्याकडे जे काही कॅश क्रॉप घेतले जातात त्यातले म्हणजे लेग्युमिनस क्रॉप्स जे आहेत, ठीक आहे, त्याच्यामध्ये जे काही बॅक्टेरिया आहेत किंवा जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स सॉईलमध्ये प्रेझेंट असतात तर ते त्या सॉईलच्या ग्रोथवरती खूप जास्त इफेक्ट करतात. तर जेव्हा आपण हे स्टबल बर्न करतो तर तेव्हा त्या सॉईलमधले जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते इथे काय होतात, किल होतात. त्याच्यामुळे तिथला जो काही मायक्रोबियल फ्लोरा आहे किंवा मायक्रोबियल ऑर्गॅनिझम्स आहेत ते डिस्ट्रॉय होतात आणि तिथली जी काही सायकल आहे किंवा प्लांट ग्रोथ आहे ती स्टंटेड होते. ठीक आहे, त्याच्यामुळे परत आपल्याला केमिकल फर्टिलायझर्स वापरावे लागतात की प्लांट ग्रोथ बूस्ट करण्यासाठी. तर सेम वे स्टबल बर्निंग जेव्हा आपण करणार आहोत तेव्हा तिथले मायक्रो ऑर्गॅनिझम्स किल होणार आहेत. पण जेव्हा आपण हे पुसा बायोडिकम्पोजर इथे स्प्रे करणार आहोत तर त्याच्यामुळे इथले मायक्रो ऑर्गॅनिझम्सला आणखीन बूस्ट होणार आहे, जेणेकरून की सॉईलमधला जो मायक्रो फ्लोरा आहे तो इथे काय होणार आहे, एनरिच होणार आहे. ठीक आहे, त्यानंतर इट इज अन इफेक्टिव्ह अँड एफिशियंट, चीपर, डुएबल अँड प्रॅक्टिकल टेक्निक टू स्टॉप स्टबल बर्निंग. तर डुएबल आहे, प्रॅक्टिकल आहे आणि एकदम आपण काय म्हणतो इफेक्टिव्ह आहे. ठीक आहे, म्हणजे तिथे स्किल लेबरची गरज नाही आहे, त्यानंतर टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस नाही आहे आणि टाईममध्ये कमी वेळात आपल्याला इफेक्ट्स देणारी जी काही मेथड आहे. त्यानंतर इट इज अन इको फ्रेंडली अँड एन्व्हायरमेंटल युजफुल टेक्नॉलॉजी अँड कॉन्ट्रीब्यूट टू अचिव्हिंग स्वच्छ भारत मिशन्स. तर जे काही स्टबल आहे, स्टबल बर्निंगमुळे एअर पोल्युशन होतं, त्याच्यामुळे आपल्याला खूप सारे इफेक्ट्स बघायला भेटतात. तर इथे ही जी काही टेक्नॉलॉजी आहे ती इको फ्रेंडली आहे आणि एन्व्हायरमेंटमध्ये ती जेव्हा आपण टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट करतो आहे तर ती स्वच्छ भारत अभियान जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कॉन्ट्रीब्यूट करण्यासाठी इथे एक पॉझिटिव्ह स्टेप आहे. त्यानंतर स्टबल बर्निंग बघा, अ मेथड ऑफ रिमूव्हिंग पॅडी crop residues from the field to sow wheat from the last week of September to November coinciding with the withdrawal of South Indian monsoon. तर साऊथ इंडियन monsoon जेव्हा विड्रॉ होतो तेव्हा आपण काय करतो की इथे व्हीट म्हणजे गहूची जी पेरणी आहे ती आणि साळीची काढणी या हार्वेस्टिंग, तर या दोन्ही वेळा इथे कोलाईड होतात. तर त्याच्यामुळे हे स्टबल बर्निंग जे इथले नॉर्थ इंडियामधले मोस्टली दिल्ली आणि त्या एरियाजमधले जे काही फार्मर्स आहेत ते इथे काय करतात, या स्टबल बर्निंगचा प्रयोग करत होते. तर स्टबल बर्निंग म्हणजे काय की आपण क्रॉप घेतल्यानंतर म्हणजे एखादं आपण पीक घेतल्यानंतर शेतामध्ये जे काही रेसिड्यूज उरतात तर दॅट इज नथिंग बट द स्टबल आणि त्याचंच बर्निंग करतो आहे. कारण आपण त्याच्यापासून काय करतो आहे की कमी वेळात लवकरात लवकर त्याच्यापासून म्हणजे मुक्तता मिळवतो किंवा रिड ऑफ घेतो आहे. तर त्याच्यामुळे दॅट इज स्टबल बर्निंग. तर अ प्रोसेस ऑफ सेटिंग द फायर the straw of stubble left after harvesting of grains like paddy and wheat. तर पॅडी, व्हीट किंवा अदर क्रॉप्स आहेत ज्यांच्यापासून आपण जे स्टबल आहे त्यांच्यापासून गेट रिड ऑफ म्हणजे आपण त्यांच्यापासून छुटकारा पाहण्यासाठी आपण काय म्हणतो की त्यांना इथे बर्न करतो आहे. ठीक आहे, त्यानंतर इट इज युजली रिक्वायर्ड इन द एरियाज वेअर द कंबाईंड हार्वेस्टर मेथड विच लिव्स द क्रॉप रेसिड्यूज बिहाइंड. तर कंबाईंड हार्वेस्टर मेथड जी आहे तिथे काय केलं जातं की क्रॉप हार्वेस्टही केला जातो आणि पुढचा जो क्रॉप आहे तो तिथे सो केला जातो. तर अशा वेळेला काय आहे की कंबाईंड हार्वेस्टर मेथडनी तिथे जे काही क्रॉप रेसिड्यूज आहेत ते तिथेच शेतामध्ये राहतात, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. तर इट इज कॉमन प्रॅक्टिस इन ऑक्टोबर अँड नोव्हेंबर अक्रॉस द नॉर्थ वेस्ट इंडिया बट प्रायमरी. आता हे प्रायमरी आपण जेव्हा नॉर्थ रिजन म्हणतो तर प्रायमरी कुठला रिजन आहे तर पंजाब आहे, हरियाणा, उत्तर प्रदेश. तर बघा हे सगळे ग्रीन रेव्होल्यूशन जिथून स्टार्ट झालं हे सगळे तिथलीच ठिकाणं आहेत, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश. ठीक आहे, तर इथे स्टबल बर्निंगमुळे काय काय प्रॉब्लेम्स होतात ते पाहूया की स्टबल बर्निंग कॉजेस व्हॉट काइंड ऑफ प्रॉब्लेम्स. दॅट इज पोल्युशन. तर
ऑब्वियसली आहे की टॉक्सिक पोल्युटंट्स ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होणार आहेत, जेणेकरून की हार्मफुल गॅसेस कुठले आहेत ते मिथेन, कार्बन मोनोऑक्साईड आणि वोलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि कार्सिनोजेनिक पॉलिसायक्लिक ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. तर इतके हेवी केमिकल्स जे आहेत ते इथे काय होतात आहे एन्व्हायरमेंटमध्ये रिलीज होतात आहे, जेणेकरून की पोल्युशनला आपण काय करतो इथे कॉन्ट्रीब्यूट करतो आहे. ठीक आहे. तर पोल्युटंट्स डिस्पर्स इन द सराउंडिंग अँड मे अंडरगो फिजिकल अँड केमिकल ट्रान्सफॉर्मेटिव्ह इव्हेंच्युअली इफेक्टिंग द हेल्थ बाय कॉझिंग थिक ब्लँकेट ऑफ स्मॉग. तर जे काही फॉग आहे, कारण विंटर्समध्ये ऑलरेडी फॉग म्हणजे धुकं प्रेझेंट असतं, त्याच्यामध्ये आपण स्मोक क्रिएट करतोय, तर हा फॉग आणि स्मोक दोन्ही एकत्र मिळून इथे बनवतात स्मॉग, जेणेकरून की रेस्पिरेटरी आणि अदर जे काही डिसीजेस आहेत ते कॉज होतात आहे. तर इथे हेल्थ इफेक्ट्स किंवा हेल्थ इल इफेक्ट्स आपल्याला इथे पाहायला मिळतात आहे. त्यानंतर सॉईल फर्टिलिटी जी आहे ते आपण पाहिलं की सॉईल फर्टिलिटी जेव्हा टेम्परेचर इन्क्रीज होतं त्याच्यामुळे सॉईल फर्टिलिटी रिड्यूस होते, त्यातला जो काही मायक्रोबियल फ्लोराफोन आहे तो किल होतो आहे, तर अल्टिमेटली सॉईल फर्टिलिटी इथे रिड्यूस होती आहे. त्यानंतर हीट पेनिट्रेशन. तर जेव्हा आपण स्टबल बर्न करतो तेव्हा द हीट जनरेटेड बाय द स्टबल बर्निंग पेनिट्रेट्स इन टू द सॉईल लीडिंग टू द लॉस ऑफ मॉइश्चर अँड युजफुल न्यूट्रिएंट्स. तर फक्त मायक्रोबियल फ्लोराफोनाच लॉस नाही होते, तर इथल्या हीटमुळे जे काही मॉइश्चर आहे म्हणजे मॉइश्चर रिटेनिंग कॅपॅसिटी जी सॉईलची असते तर ती सुद्धा इथे काय होत आहे लॉस होत आहे डे बाय डे. त्यामुळे मॉइश्चर पण अल्टिमेटली सॉईलमधून लॉस होत आहे, त्याच्यामुळे आपल्याला इरिगेशनसाठी आणखीन पाणी वापरावं लागतं आहे. तर अल्टिमेटली इट इज अफेक्टिंग इन ईच अँड एव्हरी वे. ठीक आहे. त्यानंतर बघा अल्टरनेटिव्स टू द स्टबल दॅट इज इन सिटू आणि एक्स सिटू अशा दोन ट्रीटमेंट्स आपण घेतो. इन सिटू म्हणजे की ज्या जागेवरती प्रॉब्लेम आहे तिथेच आपण त्याला कन्झर्व करण्याचा प्रयत्न करतो, आणि एक्स सिटू म्हणजे आपण त्याची प्लेस किंवा त्याचं जे डेस्टिनेशन आहे ते चेंज करतो. तर क्रॉप रेसिड्यू मॅनर बाय झिरो टिलर मशीन अँड यूज ऑफ बायोडिकम्पोजर्स, यूज ऑफ स्ट्रॉ ॲज अ कॅटल फॉडर. तर एक्स सिटूमध्ये आपण ते कॅटल फॉडर म्हणून यूज करू शकतो किंवा इन सिटूमध्ये आपण ते तिथेच डिकम्पोज करू शकतो. आणि टेक्नॉलॉजीमध्ये काय की जे टर्बो हॅपी सीडर मशीन आहे ते काय करतं की स्टबल जे आहे ते अपरूट करतं, प्लस जे नवीन जे आपली पेरणी करायची आहे तेव्हा नवीन सोईंग जे काही सीड्स आहेत त्याला सो करत असतं. त्यानंतर द स्टबल कॅन बी यूज टू मच फॉर द मल्चिंग ऑफ फील्ड्स. म्हणजे काय की सॉईलमध्ये ते जे काही स्टबल आहे ते मिक्स करायचं, जेणेकरून की तिथे जे काही फर्टिलायझर आहे कंपोस्टमध्ये ते कन्वर्ट होणार आहे. आणि लास्ट इज रिलेटिव्ह इनिशिएटिव्स काय घेतलेले आहेत, तर गव्हर्मेंट ऑफ दॅट इज स्टेट गव्हर्मेंट ऑफ पंजाब नॅशनल कॅपिटल रिजन दॅट इज NCR and the government of National Capital Territory of Delhi have developed the detailed monitoring accurate plans but based on framework of Commission for Air Quality Management and tackle the air problem. तर फक्त मॅनेजमेंट नाहीच तर एअर प्रॉब्लेमला ट्रेस करणं, त्याची जी काही प्रॉब्लेम्स आहेत त्याला टॅकल करणं, या सगळ्या गोष्टींवरती एक स्टेप्स घेतलेले आहेत इथे या स्टेट गव्हर्नमेंट्सने. ठीक आहे. तर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश या ठिकाणी दिस इज अ मेजर प्रॉब्लेम ऑफ स्टबल बर्निंग. तर त्याच्यावरती पूसा बायोडिकम्पोजर हे जे काही बायोटेक्नॉलॉजीचं कॉन्ट्रीब्युशन आहे हे इथे पाहिलं. तर दोन्ही फील्ड्सला रिलेट करून आपण हे लेक्चर घेतलेलं आहे. तर या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतो. असंच एक नवीन लेक्चर घेऊन भेटू. टिल देन थँक्यू.